शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे। हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांनी शेवटपर्यंत पहा। आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की आपला जो सौर कृषी पंप आहे त्याच्यावर आपण घरचे जे मोबाईल आहे, घरची जी आपली पिचकरी आहे, लाईट आहे ते चालू शकतो का। तर एका शेतकऱ्यांनी काय केले होते, आपण त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो सर्वे करण्यासाठी। तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या सौर कृषी जो पंप आहे त्या पंपावर त्यांनी एक बोर्ड जोडलं होतं आणि आपण त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्यांनी हे बरोबर केलं की नाही। तर आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की हे चुकीचं आहे, परंतु काही शेतकरी असे म्हणत आहे की आम्ही सुद्धा आपले जे सौर कृषी पंप आहे त्याच्यावर बोर्ड जोडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या 3 HP चा पंप आहे आपला, त्याच्यावर आपण एक बोर्ड जोडणार आहे आणि त्याच्यावर आपण बघणार आहे आपल्या घरावरली जी लाईटची जे बल्ब आहे, लाईटवरले जे वस्तू आहे ते चालत्या का। आणि मित्रांनो, हे आपण करून बघणार आहे, तुम्ही करायची नाही मित्रांनो। जर चालले तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या वस्तू चालत्या सौर कृषी पंपावर, हे योग्य आहे की नाही, आपल्याला करायची आहे की नाही, ते संपूर्ण माहिती देणार आहे। आणि हा परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही घरी काय पण करू नका, आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण तुमच्यासाठी ते करून बघणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही विचार करा, आपल्याला सरकारने एवढे मोठे सोलर दिलेले आहे तरी सुद्धा शेतकरी त्याच्यावर बोर्ड जोडतात, काही शेतकरी त्याच्यावर फॅन चालत्या, लाईट जोडतात। आता मित्रांनो, आपल्याला हे करायचे आहे की नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे पूर्ण कनेक्शन करून घेतलेले आहे। आता आपण या पंपावरती 3 HP च्या पंपावरती आपण इथे बोर्ड जोडलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे जे आपलं बोर्ड आहे त्याचे 2 वायर होते, एक आपण इथे आर्थिंग आहे, आपले जे कंट्रोलर आहे त्याची जी आर्थिंग होती, आर्थिंगचं जे वायर आहे एक पिवळं आणि हिरं तुम्ही बघू शकता, तिथे आपण नाही का एक वायर जोडलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, दुसरं जे वायर आहे आपलं, तिथे आपण एक करंटचं जे वायर आहे त्याला पण आपण बोर्डाचं एक वायर जोडलेला आहे आणि आपण इथे बोर्ड जोडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथे आपले बोर्ड आहे, तिथून आपण 2 कनेक्शन काढून घेतलेले आहे आणि खाली आपण एक बल्ब लावलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण इथे बल्ब लावलेला आहे, आता हा बल्ब चालू होतो का आणि चालू झाल्याच्या नंतर आपल्या पंपावरती काय काय चालते, आपला मोबाईल फोन चार्जिंग होऊ शकतो का, पिचकरी चार्जिंग होऊ शकते का। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांचे घर शेतामध्ये आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा जुगाड खूप भारी होणार आहे शेतकरी मित्रांनो। कारण की शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसा समजा लाईट नसती तर शेतकरी असं जुगाड करू शकतो आणि शेतकऱ्यांनी आपण बघितलं होते, बऱ्याच शेतकऱ्यांनी असे जुगाड केलेले आहे। आता हे योग्य आहे की नाही ते तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे, परंतु आता हा बल्ब या बोर्ड वरती चालू शकतो का, म्हणजे आपल्या पंपावरती चालू शकतो का। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला बल्ब इथे चालू झालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही जी ट्रिक आहे, हा जो जुगाड आहे हा 100% काम करतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता आपला जो बल्ब आहे ते 100% चालू झालेला आहे। आता आपला बटन आपण बंद केलं, आपला बल्ब बंद झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कोणती लाईट नाही, कोणतं काहीच नाही। आपण डायरेक्टली बोर्डाचे 2 वायर इथे सौर कृषी पंपाला इथे जोडलेले आहे आणि याचे जे कनेक्शन आहे आपल्याला कसे करायचे आहे त्याच्यावर मी संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो डिटेल मध्ये। परंतु आता आपला मोबाईल फोन याच्यावर चालू होतो का डबल एकदा पाहून घ्या शेतकरी मित्रांनो। मी तुम्हाला लाईट चालू करून दाखवतो, हे आपण इथे बटन दाबलेलं आहे, आपला जो बल्ब आहे इथे चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो। हा बल्ब इथे एकदम फुल चालू झालेला आहे, इथे आपले ऊन खूप आहे त्याच्यामुळे आपल्याला हा बल्ब इथे थोडासा कमी उजेड दाखवत आहे मित्रांनो, परंतु हा बल्ब 100% ते उजेड मारित आहे। आता मी बटन बंद करत आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता बल्ब आपला बंद झालेला आहे, म्हणजेच इथे आपला बल्बाला काहीच नाही झालेलं आहे मित्रांनो। जसा लाईट वर चालतो तसा हा बल्ब आपल्या सौर कृषी पंपावर चालत आहे, अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो। हा जुगाड खूप भारी आहे शेतकरी मित्रांनो, परंतु आता याच्यावर मोबाईल फोन चार्जिंग होऊ शकतो का। शेतकऱ्याच्या शेतामध्ये लाईट नसती, त्यांना शेतामध्ये आपली जी पिचकरी आहे ती चार्जिंग करायला लागती किंवा आपला मोबाईल फोन चार्जिंग करायला लागतो। तर आता आपण मोबाईल फोन याच्यावर चार्जिंग होतो का ते बघणार आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला शेवटला सांगणार आहे आपण हा जुगाड घरी करायचा आहे की नाही, जेणेकरून आपल्या पंपाला पण काही त्रास झाला नाही पाहिजे मित्रांनो। कारण की हा पंप आपला खूप महागाचा असतो शेतकरी मित्रांनो। हा अगदी सोप्या पद्धतीने ही जी जुगाड आहे हा काम करीत आहे, कारण की आपण एका शेतकऱ्याच्या तिथे हा जुगाड बघितला होता, त्या शेतकऱ्यांनी खूप डोकं लावून हा जुगाड केलेला होता, त्यांचेच पाहून आपण हा जुगाड इथे केलेला आहे आणि शेवटला तुम्हाला सांगणार आहे आपल्याला घरी करायचं आहे की नाही। आणि जर करायचं असेल ना तर संपूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे,
आपल्याला कोणत्या पद्धतीने वायरचे कनेक्शन करायचे आहे, जेणेकरून आपल्या सौरकृषी पंपाला पण काही झालं नाही पाहिजे आणि आपल्याला पण काही हानी झाली नाही पाहिजे. शेतकरी मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला वायरिंग करायला सांगणार आहे आणि त्याच्यावर संपूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलेलं असेल, आपण आपल्या सौरकृषी पंपावर इथे बोल्ट जोडलेले आहे आणि आपण त्याच्यावर तुम्हाला हा जो बल्ब आहे ते चालू करून दाखवला होता शेतकरी मित्रांनो. आणि हा बल्ब इथे व्यवस्थितपणे चालू झाला. आता बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की आपण सुद्धा घरच्या घरी असे बोल्ट जोडून आपण त्याच्यावरती लाईटवरला बल्ब, लाईटवरले जे वस्तू ते चालू शकतो का? तर शेतकरी मित्रांनो, आपण चालू शकतो, परंतु विषय काय होतो माहितीये का? आता आपण काय बघितले, आपण हा बल्ब इथे हा बोर्डावरती जोडला, हा बल्ब इथे व्यवस्थितपणे काम केले, परंतु ज्या वेळेस आपण इथे आपला जो मोबाईल आहे त्याला आपण चार्जिंग करायला गेलो, त्यावेळेस आपण बटन चालू केल्याच्या नंतर आपली जी मोटर आहे ती प्रोटेक्शन मोड, इथे कंट्रोलर मध्ये प्रोटेक्शन मोड आलेले होते मित्रांनो. म्हणजेच त्यांनी इथे काम नाही केलं मित्रांनो. मोबाईल चार्जिंग जसा लावला आपण ते चार्जिंग झालं नाही आणि आपल्या कंट्रोलर मध्ये प्रोटेक्शन मोड आले आणि 5 मिनिटाच्या नंतर आपण चार्जिंग काढल्याच्या नंतर आपली मोटर चालू झाली. शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो, आपण बोर्ड जोडलेलं होतं तर हे व्यवस्थित काम नाही करीत. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपण ज्या कंट्रोलर मधून करंट घेतलेले होते त्यामुळे आपला जो स्मार्टफोन आहे तो चार्जिंग झाला नाही मित्रांनो, परंतु आपला जो बल्ब आहे ते व्यवस्थित काम करीत होता. आपला बल्ब आहे ते व्यवस्थितपणे ते चालू झाला होता, तुम्ही बघितलेले होते व्हिडिओमध्ये. तर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो, त्यांनी डायरेक्ट आपल्या ज्या पाट्या असतात तिथून करंट घेतलेले होते, परंतु पाट्याचे जे करंट आहे ते अतिशय खतरनाक आहे मित्रांनो, जेणेकरून आपला जो मोबाईल आहे तो जळू पण शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण काय केलेले होते, आपले जे कंट्रोलर होते तिथून आपण करंट घेतलेले होते. म्हणजेच ज्या वेळेस आपण आपली मोटर चालू करतो त्यावेळेस जे लिमिट मध्ये करंट खाली येते तिथे आपण नाही काही बोर्ड जोडलेले होते शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपला बल्ब होता ते व्यवस्थितपणे ते काम करीत होता शेतकरी मित्रांनो. परंतु आपण ज्या वेळेस आपला स्मार्टफोन चार्जिंग लावून बघितला त्यावेळेस नाही का आपल्या कंट्रोलर मध्ये प्रोटेक्शन मोड आलेले होते आणि आपली मोटर बंद झालेली होती. शेतकरी मित्रांनो, आपण बोर्ड जे आहे ते जोडलेलं होतं, तर हे बंद झाल्याच्या नंतर आपली 5 मिनिटाच्या नंतर मोटर चालू झाली. म्हणजे आपले चार्जर इथे काम नाही केले मित्रांनो. तर बल्ब व्यवस्थितपणे लागला, चार्जर आपले काही काम नाही झाले मित्रांनो. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जोडलेलं आहे, परंतु त्यांनी पाट्यामधून करंट घेतलेला आहे आणि पाट्यामधून करंट घेणं म्हणजे खूप धोकादायक आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आता तुमच्या मनावर आहे, तुम्हाला एक काम करायचे आहे की नाही. पण माझं असं मत आहे की आपले जे बोर्ड आहे थोड्यासाठी आपला सौर कृषी पंप आहे त्याला तुम्ही नाही का खराब करू नका. शेतकरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला होता, शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केल्या होत्या आणि आपण पण खूप साऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सर्वे करण्यासाठी गेलो होतो. सर्वेच म्हणजे शेतकऱ्याचा जो इन्शुरन्स राहतो मित्रांनो 5 वर्षाचा, त्याच्यासाठी एक सर्वे असतो किंवा आम्ही करण्यासाठी जातो मित्रांनो. तर आम्ही सर्वे करायला गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी असं बोर्ड जोडलेलं होतं आणि ते सर्वे असे फोटो काढायच्या नंतर कंपनीकडे पाठवला होते मित्रांनो. तर हे बोर्ड जोडल्याच्या नंतर इन्शुरन्स पास नाही होत शेतकरी मित्रांनो. तर आपण नाही का त्या शेतकऱ्यांना सांगितलं आणि बोर्ड काढून चिकट टेप व्यवस्थितपणे त्यांचा पॅक केला, मग फोटो काढले आणि मग कंपनीला पाठवले. शेतकरी मित्रांनो, जर का तुम्ही असे बोर्ड जोडले तर मग कंपनी जे आहे ते इन्शुरन्स पास नाही करीत शेतकरी मित्रांनो. तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे, मार्केटमध्ये नाही का शेतकरी मित्रांनो इन्व्हर्टर भेटतं किंवा DC to AC कन्व्हर्टर भेटतं शेतकरी मित्रांनो, ते आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याच्यावरच आपली लाईट वरल्या वस्तू चालवायची आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, हा जो उपाय आहे हा एकदम जेन्युइन उपाय आहे शेतकरी मित्रांनो. ते जोडल्याच्या नंतर तुम्हाला कंपनीवाले सुद्धा काय म्हणू नाही शकत शेतकरी मित्रांनो, कारण की त्याच्यावर तुम्हाला काहीच धोका नाहीये. आता इन्व्हर्टर घ्या किंवा DC to AC कन्व्हर्टर घ्या, आता तुमच्या मनावर आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण वस्तू जी आहे लाईटवर ते चालू शकता मित्रांनो त्याची. आणि हा शेतकरी मित्रांनो, हा जुगाड आहे जो तुम्ही बघू शकतात, हा तुम्ही कधीच करू नका शेतकरी मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचे पण खूप मोठे नुकसान झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पण इथे केलेला होता आणि आपला बल्ब जो आहे ते व्यवस्थितपणे काम केला, परंतु आपला जो स्मार्टफोन आहे तो चार्जिंग लावल्याच्या नंतर आपला वर्क नाही झाला मित्रांनो. आपल्या कंट्रोलर मध्ये प्रोटेक्शन मोड आलेले होते. आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता शेतकरी मित्रांनो. आपण हा जुगाड करू नका, जेणेकरून आपले जे लाखाचे सोलर आहे त्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही हा जुगाड बघत आहे, हा तुम्ही करू नका. मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हर्टर किंवा DC to AC कन्व्हर्टर भेटते, ते तुम्ही
घ्या मगच करा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी असा जुगाड केला होता. त्याच्यामुळे आपण पण हा जुगाड करून बघितला. हा आपला इम्पॉसिबल झाला, म्हणजेच हा जुगाड आपला सक्सेस नाही शेतकरी मित्रांनो. ऍक्शन. तर मित्रांनो, हा जुगाड होता जो आपला, तो फक्त तात्पुरता मर्यादित होता. म्हणजेच आपला जो जुगाड आहे ते थोडसा कसं वर्क करीत होता मित्रांनो. आणि याच्यामुळे काय होऊ शकते शेतकरी मित्रांनो, आपली वायरिंग धोकादायक होऊ शकते, वायरिंग जळू शकते, आपलं कंट्रोलर जे आहे ते खराब होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा जुगाड करू नका घरच्या घरी शेतकरी मित्रांनो. तुम्ही मार्केटमधून इन्व्हर्टर घ्या किंवा DC to AC कन्व्हर्टर घ्या शेतकरी मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहे सोलर विषयी किंवा काही पण विषय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया किंवा तुमच्या कमेंटला उत्तर देवा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.